नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग. तर दशावतार मूवी बघितलात की नाही? अरे मोठ्यानं बोला ना, दशावतार मूवी बघितला की नाही? नाहीतर नाही ना, हा तर हा बोला. मग आता कसं दशावतार मूवी बघितलात ना? ज्यांनी कोणी बघितला ना त्यांना तो पिक्चर समजला असेल. कारण की दशावतार मूवी खऱ्या परिस्थितीवर दाखवलेला आहे. मालवणी माणसं आणि आपली कोकणी माणसं, त्या आपल्या लोकांवर हा पिक्चर तो बनवलेला आहे, खऱ्या परिस्थितीवर बनवलेला आहे. तर तो पिक्चर नक्की बघा. ज्याने कोणी बघितला नाही ना तो नक्की बघा पिक्चर. आणि ज्याने कोणी बघितला आणि ज्यांना समजलं नसेल त्यांनी तो परत बघा. काय नक्की दाखवलं आहे आणि काय आपल्याला जाणून घ्यायचं, त्याच्यातून काय शिकायचं आहे ते सगळं बघून घ्या आणि जाणून घ्या. तर आपली खरी परिस्थिती काय दाखवली आहे म्हणजे आपले जमिनी दुसरे येतात, आपली जमीन विकत घेतात, त्यावर खाणीबिणी बांधतात, घरं बांधतात, हॉटेलं बांधतात आणि स्वतःचा बिझनेस चालू करतात. तर तसं करायला देऊ नका, तसं व्हायला देऊ नका. परत का विकायचं? अब्ज म्हण, नाही तर अब्जापेक्षा जास्त अमाऊंट बोलून द्यायचंच नाही. द्यायचंच नाही जमिनीवर आपला हक्क दाखवायचा, असल्यांना पळून लावायचं. काय बोलताय? प्लीज जागे व्हा, आता तरी सुधरा प्लीज. आणि दिलीप प्रभाकर, तुमचं खरंच धन्यवाद, खूप धन्यवाद. तुम्ही ही खरी परिस्थिती दाखवून दिली आणि आपली माणसं ज्यांनी पिक्चर बघितलं असेल ते जागे झाले असतील आत्ताच, आणि ज्यांनी नाही बघितलं तरी खरंच बघा, ते पण जागे होतील. बाकी बरेच जाधव, सुनील तावडे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, ॲक्ट्रेस वगैरे सगळे कलाकारांचा खूप खूप धन्यवाद. त्यांनी हा पिक्चर जो काढला ना, खरंच सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद आहे. त्या पिक्चरमधून आपली काही माणसं जागे झालेली आहेत. तर कोकणी आणि मालवणी माणसांना माझं खरंच परत एकदा सांगणं आहे किंवा प्लीज जागे व्हा आणि आपली जमिनी कोणालाच देऊ नका, आपल्याकडेच ठेवा. हाच संदेश मला तुम्हाला द्यायचा होता की जागे व्हा.